श्रीराम आणि लक्ष्मण हे विश्वामित्रांबरोबर निघाले. आता आजच्या काळाशी हे जर जोडून बघायचं झालं तर बेसिक ग्रॅज्युएशन लेव्हलचं शिक्षण वसिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये या राजकुमारांनी पूर्ण केलेलं होतं आणि आता विश्वामित्रांबरोबर ते पोस्ट ग्रॅज्युएशन करायसाठी निघाले होते. तर हे पोस्ट ग्रॅज्युएशन जे असतं ते अत्यंत कठीण असतं. बेसिक डिग्रीशी त्याचा तसं म्हटलं तर काही रिलेव्हन्स नसतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आजपर्यंत आपण काही शिकलोच नाही का काय असं सुद्धा कधी कधी मुलांना वाटतं. इतक्या लेवलचं हे पोस्ट ग्रॅज्युएशन असतं आणि तोच अनुभव विश्वामित्रांबरोबर प्रवास करताना या दोन्ही मुलांना आला. कारण एकतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा लवाजमा बरोबर घेतला नव्हता. साध्या वेशामध्ये काही बरोबर न म्हणजे आचारी पांडे म्हणा सैन्य रथ हे ते काही न घेता पायी चालत ही दोन्ही मुलं निघाली होती. हे हार्डशिप होती. NDAचं ट्रेनिंग होतं. जसं मिलिटरी ट्रेनिंग मुलांना दिलं जातं ती एक हार्डशिपच असते आणि तिथे कुठेही नाही म्हणायला त्या मुलांना चान्स नसतो. त्याच प्रकारचं ट्रेनिंग विश्वामित्रांना द्यायचं होतं आणि ही मुलं त्यांच्याबरोबर निघाली.